मुंबई के चेंबूर इलाके में रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया के नए कार्यालय का उद्घाटन सुप्रीम रामदास आठवले के हाथों किया गया। यह कार्यालय युवा नेता संजय डोलसे के नेतृत्व में खोला गया। आगामी चुनाव को देखते हुए जनता की समस्याओं को नजर में रखते हुए संजय डोलसे ने अपने नए कार्यालय के जरिए जनता की मदद करने की कोशिश की है। जो मतदारसंघ आहे हा तसा दलितांचा बालेकिल्ला असणारा मतदारसंघ आहे। कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे। या भागामध्ये साऊथ इंडियन आणि नॉर्थ इंडियन या लोकांची संख्या मोठी आहे। मराठी माणसांची संख्या चांगली आहे आणि त्यामुळे 1998 मध्ये पहिल्यांदा मी लोकसभेमध्ये या भागातून निवडून आलो होतो। उत्तर मध्ये मुंबई या नावाचा तो मतदारसंघ त्यावेळेला होता आणि आता दक्षिण मध्ये मुंबई हे नाव त्याचं झालेलं आहे। त्याच्यामध्ये अणुशक्ती नगर आणि चेंबूर हे दोन विधानसभा यामध्ये नव्हते, ते आता त्यामध्ये ॲड झालेले आहे। त्यामुळे एक तर माझ्यासाठी महाराष्ट्रातल्या दुसऱ्या कोणत्याही मतदारसंघापेक्षा हा मतदारसंघ लढण्यासाठी योग्य असल्यामुळे मी निर्णय असा घेतलेला आहे की रिपब्लिकन पक्षाला लोकसभेमध्ये रिप्रेझेंटेशन असलं पाहिजे। राज्यसभेत मी आहे, माझं 2020 पर्यंत माझं मेंबरशिप माझी राज्यसभेमध्ये आहे, परंतु लोकसभेमध्ये आरपीआयला रिप्रेझेंटेशन मिळालं पाहिजे म्हणून मी ते ठरवलेलं आहे। तर शिवसेना आणि भाजपने एकत्र आलं पाहिजे अशी माझी सुरुवातीपासूनची भूमिका आहे आणि ज्यावेळेला चर्चा आता होईल आणि शिवसेना बीजेपी जर एकत्र आले तर मला वाटतं की शिवसेनेला हा मतदारसंघ मला सोडायला हरकत नाही। राहुल शेवाळींचा जो विषय आहे तो विषय कसा मिटवायचा ते उद्धव ठाकरे बघतील, परंतु रिपब्लिकन पक्षाला सगळ्या महाराष्ट्रामधली रिपब्लिकन मतं आपल्याला मिळवायची आहेत आणि त्यामुळे रिपब्लिकन पक्षाच्या नेत्याला जर हे तिकीट नाकारलं तर त्याचा निगेटिव्ह इफेक्ट होऊ शकतो। त्यामुळे जर भाजप सेना एकत्र आले तर मला वाटतं की माझ्यासाठी हा मतदारसंघ त्यांनी सोडावा अशा पद्धतीची भूमिका माझी आहे। मी मुख्यमंत्र्यांची एकदा बोललेलो आहे आणि शिवसेनेच्या संजय राऊत आणि अनिल देसाई यांच्यासोबत मी अनेक वेळेला चर्चा केलेली आहे की मला तिथं उभं राहायचं आहे। फायनलला काय होतंय ते पाहूया। जर शिवसेना भाजप एकत्र आले तर शिवसेनेने हा मतदारसंघ सोडलाच नाही तर अडचणी येण्याची शक्यता आहे, पण मला वाटतं की शिवसेनेने सामाजिक न्यायाचा विचार करून शिवसेना भाजप एकत्र आले तर हा मतदारसंघ आरपीआयला सोडावा। तर शिवसेना भाजप एकत्र आले नाही तर काय अडचण नाही, या ठिकाणी मी उभा राहणारच आहे आणि निवडून येण्यासाठी मला या ठिकाणी चांगली संधी आहे। तर अशा पद्धतीचा माझा प्रयत्न आहे। शिवसेना सोबत लढली तर आपण भाजपचे उमेदवार असणार का? नाही, भाजप आरपीआयचे उमेदवार असणार आहे, पण भाजपच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवणारा एनडीएचा मी उमेदवार त्या ठिकाणी असेल आणि मला निवडून येण्यासाठी फारशी अडचण येणार नाही असं माझं मत आहे। मी त्या पद्धतीनं प्रयत्न करणार आहे, पण लोकशाहीमध्ये मतदारांना काय हवं आहे ते त्याच्यावर सोपवलं पाहिजे। पण मी या ठिकाणी एकदा निवडून आलेलो आहे। मी या भागामध्ये मी सिद्धार्थ हॉस्टेलमध्ये राहिलेलो आहे आणि या भागाशी माझा अत्यंत जवळचा संबंध असल्यामुळं मला अपेक्षा आहे की जरी शिवसेना भाजप एकत्र आले नाहीत आणि मी या ठिकाणी भाजप आरपीआयच्या एनडीएच्या तिकिटावर मी उभा राहिलो आरपीआयच्या, तर मी तो निवडून येईन अशी मला खात्री आहे। विधानसभेत जे चेंबूरला ते दीपक निकाल जे आहे त्याचं मागच्या वेळेला 12,000 ते हरले होते आणि या वेळेला मागच्या वेळेला तसं बीजेपीचे कोणी प्रचाराला आले नव्हते, तरी फक्त ही सीट 12-13 हजारांनी ती हरलेली आहे। त्यामुळं पुढच्या वेळेला या ठिकाणी जर दीपक निकाल उभे राहिले आणि जर बीजेपीने थोडं चांगलं सहकार्य केलं तर 100% ही सीट आरपीआयची निवडून येणार आहे आणि त्यासाठी दीपक निकाळजे यांची तयारी सुरू आहे आणि आरपीआयचा उमेदवार दीपक निकाळजेच असतील। तर ते आता अणुशक्तीनगर आता एक जर चेंबूर मिळाला तर अणुशक्तीनगर मिळणार नाही, दोन्ही मतदारसंघ आरपीआयला तशी मिळणार नाही आहे। जर मिळाले तर त्या प्रयत्न करू आपण। अणुशक्तीनगरला एकदा गौतम सोनवणे त्या लढले होते, त्यांना 7,500-8 हजार मतं त्यावेळेला मिळाली होती 2009 मध्ये रडालोच्या वेळेला। त्यामुळे अणुशक्तीनगर हा सुद्धा आमचा बालेकिल्ला आहे। त्यामुळं हे दोन्ही मतदारसंघ जर शिवसेना सोबत आली नाही तर दोन्ही मतदारसंघ रिपब्लिकन पक्षाला मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करू। आठवले साहब आने से हम लोग को खुशी होती है कि हमारे नेता ऐसे कि उनके खाली आने से हमारे इसमें माहौल बन जाता है, तो खुशी का माहौल है। और साहब का ये मतदारसंघ है, साहब यहाँ से खड़े रहने वाले, तो हम लोग दिलो जान से काम पे लगे हुए हैं। यहाँ पे हम लोग जो मेन रोड पे ऑफिस से
और यहाँ से हम लोग को समझो वाशिना का पट्टा से जाने के लिए अदूर अनुशक्ति चेंबूर दोनों विधानसभा के लिए एक ही रोड पे रहने से हम लोगों तक जल्दी से जल्द पहुँच सकते हैं, लोग हमारे पास पहुँच सकते हैं, लोगों की समस्या हम लोग छोड़ सकते हैं। खून पसीना एक करके साहब को जिताने के लिए लगे हुए हैं।